आहे। तिसरा प्रश्न आहे, वर्गात भिंतीवर लिहिता येईल अशा सूचना तयार करा। तुम्हाला वर्गामध्ये भिंतीवर लिहिता येईल की वर्गामधल्या भिंतीवर एखाद्या सूचना लिहिता येईल अशी सूचना तुम्ही लिहायची आहे आणि ती सूचना लिहून क्लासमध्ये लावायची आहे भिंतीवर। काही लोक, प्रश्न चौथा, काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाही, ते तसे का वागत नसावेत? आपापसात चर्चा करा। तुम्हाला काय करायची आहे? आपापसात चर्चा करायची आहे मित्रांमध्ये की हे लोक असे का वागत नसतील, सूचनांचं पालन का करत नसतील। का वाटते तुम्हाला मित्रांनो की लोक सूचनांचं पालन का करत नसतील? कदाचित त्यांच्या अंगी आळस असेल। एक कारण हे होऊ शकते की काही लोक खूप आळशी असतात, त्या आळसापोटी ते त्या सूचनांचं पालन करत नाही। बघा, काही जर कचरा असला, तो कचरा हातात असला तर तो कचरा त्यांचा डस्टबिनपर्यंत जाऊन टाकणं सुद्धा कंटाळवाणं वाटते त्यांना, तर ते जिथं जागा मिळाली तिथं तो कचरा टाकतात किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं दंड आकारणी होत नाही, त्यामुळे सुद्धा लोकांच्या शरीराला वळण लागलेलं नाही। आपल्या भारतामध्ये कसं आहे बघा, भारतामध्ये अशी कंडिशन आहे की जिथं मोकळी जागा मिळाली ती आपल्या बापाचीच आहे जणू काही असं म्हणून सर्व वागतात। पण परदेशात तसं नाही। परदेशामध्ये साधं आपण कुठेही थुंकलो सुद्धा तरी सुद्धा फाईन लागतो। अशा काही नियम असे घालून दिलेले आहेत परदेशांमध्ये की आपण साधं कुठे थुंकलो तर तिथे आपल्याला फाईन लागतो। CCTV कॅमेऱ्यांमध्ये पाहिल्या जाते आणि त्या व्यक्तीला फाईन लागतो किंवा पनिशमेंट होते। अशा पद्धतीचे नियम परदेशामध्ये आहेत, पण तसे नियम आपल्या सरकारने घालून दिलेले नाहीत, कारण आपल्या प्रत्येकाला सारखे वळण असले त्यामुळे सरकारच कशाला ते नियम घालून देईल। बघा तुम्ही बसस्टॉपवर आपण ती जी सीट असतात ना बसस्टॉपमधील, त्या सीटवर आपण जर बसलो ना तर त्या सीटच्या अगदी साईडला पानांच्या पिचकाऱ्या थुंकलेल्या असतात की अक्षरशः तिथं बसा असं वाटत नाही। इतके घाण वास येतो की जणू काही त्या भिंती त्याच्यासाठीच तयार केलेल्या असतात, लोकांना पानाचं थुंकण्यासाठी। त्या ज्या डस्टबिन ठेवलेल्या असतात कचऱ्यासाठी, त्या कचऱ्याच्या डस्टबिनचा कलर दिसत नाही, त्यांचा रंग त्या पानाच्या पिचकाऱ्यांनी पूर्ण लाल कलर होऊन गेलेला असतो। एवढा आपल्या भारतामध्ये घाणेरडं वागणं आहे लोकांचं आणि कुणालाच त्या गोष्टींची खंतसुद्धा वाटत नाही। या प्रकारे लोक असे का वागत असतील, या सर्व गोष्टींची तुम्हाला काय करायची आहे? चर्चा करायची आहे। प्रश्न 5वा आहे, तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील ती ठिकाणे ठरवा। तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा। बघा, आपल्या स्कूलमध्ये काय करायचं आहे की आपल्या स्कूलमध्ये आपण सूचना कुठे लिहू शकतो, तसे सूचना फलक कुठे लावू शकतो, ते आपण आपल्या मित्रांमध्ये ठरवायचं आहे। आपापसात चर्चा करायची आहे आणि ती चर्चा झाल्यानंतर त्यावर काय सूचना लिहायच्या आहे, कशा लिहायच्या आहे हे आपण आता ठरवायचं आहे आणि ते मित्रांशी चर्चा करून तशा सूचना आपल्या स्कूलमध्ये, जेव्हा आपली स्कूल या कोरोनाच्या पिरियडनंतर जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या सूचना तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये लिहायच्या आहेत प्रत्येकाने। या प्रकारे इथे आपला हा चित्रसंदेश हा जो पाठ आहे तो आपला शिकवून झालेला आहे। आता आपण पुढील भागाला सुरुवात करूया। पुढील भाग आहे पेज नंबर 25वर। आता 25वरील पेज नंबर जे आहे त्यावरील भागाला आपण सुरुवात करूया। त्याआधी मी थोडीशी प्रस्तावना सांगते। बघा विद्यार्थी मित्रांनो, नदीशी आपले ना खूप जवळचे नाते असते। ज्यांच्या गावाला नदी असेल त्यांना माहिती आहे की नदीशी त्यांचे नाते कसे असते, तर कारण नदीला जेव्हा पाणी असते तेव्हा त्या गावची काय असते, तर नदी ही त्या गावचं जणू काही एका प्रकारे म्हणजे त्या गावामध्ये आपण म्हणतो की आबादी आणणारं एक स्थळ असते, भरभराटीचं स्थळ असते नदी म्हणजे। कारण नदीला पाणी असलं की त्या गावामध्ये असं वाटते की खूप भरभराट झालेली आहे, खूप असं चैतन्य आहे। जी गावं नदीच्या काठी वसलेली असतील
जी गावं नदीच्या काठी वसलेली असतील ती गावं जणू काही त्या गावामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे असं वाटत असते. तर तसंच एक आपल्याला नदीचं उदाहरण इथे दिलेलं आहे की नदीचे गाणे. आणि ही नदी जणू काही तिच्या त्या प्रवाहातून एक गाणेच म्हणते आहे असे आपल्याला वाटते आहे. तिचा प्रवाह जसा 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 पुढे जातो तसा तो कधी खडकाळ भागातून खाली वाहत असेल, खडखड खडखड आवाज येत असेल तर त्यातून सुद्धा एक गाणं निर्माण होते, किंवा तिच्या प्रवाहातून एखादा सूर निर्माण होतो. आणि जणू काही आपल्याला असं वाटत असते की ही नदी काही एखादं गाणंच म्हणत आहे. असा नदीच्या काठावर तुम्ही बसलात आहात? कधी नाही बसलेले आहात. कधी ऑब्झर्व केला आहे तुम्ही ह्या सर्व गोष्टी? नाही. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही जर अनुभवल्या, ऑब्झर्व केल्या तर असं वाटते की जणू काही एखादं संगीतच इथं निर्माण झालेलं आहे आणि सतत ते संगीत ऐका असं वाटते त्या पाण्याच्या खडखडाचं. तर तसंच आता आपण बघूया की ही नदी कुठून कुठून वाहत येत आहे आणि कशी वाहत येत आहे. आपल्याला ह्या कवितेमध्ये बघायचं आहे की नदीचं वर्णन कवींनी कसं केलेलं आहे. कवी आहेत वि म कुलकर्णी. आपल्या कवितेचे कवी आहेत वि म कुलकर्णी. आणि वि म कुलकर्णी यांनी आपल्या कवितेमध्ये नदीचे गाणे या कवितेमध्ये कशा प्रकारचं नदीचं वर्णन केलेलं आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत. कवी आहेत वि म कुलकर्णी. तर चला आपण अभ्यासूयात आपली कविता नदीचे गाणे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुरती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटते. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाडी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरे जवळ येती, मुले खेळती लाटांवरती. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी कोणाची? मी सर्वांची. मी कोणाची? तर मी सर्वांची. बांधूनही मज नेणाऱ्यांची, जेथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. बघा किती सुंदर असं वि म कुलकर्णी यांनी नदीचं वर्णन आपल्याला केलेलं आहे की जणू काही या कवितेचं वाचन करतानाच नदीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते की आता वनावनातून दरी दरीतून कशा प्रकारे नदी वाहत येत असेल हे चित्र डोळ्यासमोर आलं. जणू काही आपल्या डोळ्याच्या समोर कवींनी काय केलेलं आहे तर चित्रच निर्माण केलेलं आहे असं आपल्याला वाटते आहे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. लेखक काय म्हणतात की दरी दरीतून, दरी म्हणजे दऱ्याखोऱ्या. लेखक कवी काय म्हणतात की दरी दरीतून वनावनातून, दरी म्हणजे काय? दऱ्याखोऱ्या. दऱ्याखोऱ्यांमधून मी काय होते ते तर वाहत वाहत मी येत असते. बघा कुठल्याही नदीचा उगम हा कुठे झालेला असतो तर एखाद्या गावाच्या जवळ झालेला असतो का एखाद्या गावाजवळून? तर नाही. प्रत्येक नदीचा उगम हा एखाद्या डोंगरातून झालेला असतो आणि त्या दऱ्यांमधून काय होत येतात तर वाहत वाहत येत असतात. वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी काय करते? वनावनातून झुळझुळ असा आवाज करत मी वाहत येत असते. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. काय म्हणते नदी? जणू काही नदीचं आत्मचित्रच इथे रेखाटलेलं आहे असं दाखवलेलं आहे.
नदीचं आत्मचित्रच इथे रेखाटलेलं आहे असं दाखवलेलं आहे. मंजूळ ऐकायला गोड असं. मंजूळ म्हणजे काय? मंजूळ म्हणजे ऐकायला गोड. ऐकायला कसे गोड असे गाणे गातच मी जणू काही दऱ्याखोऱ्यांमधून वनावनामधून वाहत येत असते. वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुरती. वसली गावे तीरावरती. तीर म्हणजेच काय? काठ. तीर. तीर म्हणजे काय? काठ. नदीच्या काठावर जी गावी वसली त्यांना भेटून मी पुढे जाते. नदी काय म्हणते की मी काय करत असते तर माझ्या नदीच्या तीरावर म्हणजेच माझ्या नदी काठावर जे जे गावे वसलेली आहेत. वसले गावे वसणे म्हणजेच काय? गाव असणे. माझ्या नदीच्या काठावर जे जे गाव असतात वसलेले. वसलेले जे जे गाव असतात. वसली म्हणजे वसलेले गाव, निर्माण झालेले गाव. निर्माण झालेले गाव जे असतात त्या गावांना मी भेटून येत असते. त्या गावांना मी भेटून येत असते. त्या गावांना भेटून मी पुढे जात असते. लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती. लता वृक्ष. लता म्हणजेच काय? वेल. वृक्ष म्हणजेच काय? झाड. लता म्हणजे वेली आणि वृक्ष म्हणजेच काय? तर झाड. माझ्या काठावर अनेक वृक्ष आणि झाड असतात, वेली असतात. त्यांना भेटून मी काय करते तर पुढे येते. लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती. भूमीतून म्हणजेच ह्या वसुंधरेतून, या पृथ्वीतून जे लता वृक्ष म्हणजेच ज्या वेली आणि जी झाडं निर्माण झालेली असतात, फुलून आलेली असतात, ती माझ्या काठावर राहतात आणि त्या प्रत्येक लता वृक्ष आणि वेलीला मी माझ्या काठावर भेटते. भूमीतून जी आलेली असतात त्यांना मी भेटत असते. पुढचं कडवं बघूयात. फुलवेली मज सुमने देती कुठे लव्हाळी खेळत बसती. फुलवेली मज सुमने देती. सुमने म्हणजेच काय? फुले. सुमने म्हणजे फुले. सुमने म्हणजेच काय? फुले. मला ह्या फुलवेली ज्या आहे त्या मला खूप सारे सुमने देतात, म्हणजेच खूप सारे फुले देत असतात. बघा, नदीच्या काठावर पाण्यामुळे काय झालेलं असते की नदीला पाणी असते आणि काळी माती असते साईडला. तर त्या नदीच्या पाण्यामुळे नदीच्या काठावर अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, झाडे, फुले हे निर्माण झालेले असतात. हे निर्माण झालेले असतात. विश्वजित सरांनी हे निर्माण झालेले असतात. वृक्ष, वेली, झाडे, फुले हे नदीच्या काठावर निर्माण झालेले असतात आणि ते मजला म्हणजे नदीला, मज म्हणजे नदीला फुले देतात. नदीला फुले देतात. आणि लव्हाळी खेळत बसती. काठावर लव्हाळी काय करतात तर खेळ खेळतात. कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया धरते. आम्रतरू म्हणजेच काय तर आंब्याचे झाड. आम्रतरू म्हणजेच काय? आंब्याचे झाड. आंब्याचे झाड काय करतात तर आंब्याचे झाड हे माझ्यावर सावली धरतात, म्हणजेच मला सावली धरतात. एखादं कुठं नदी वाहत वाहत जात असताना नदीमध्ये काय झालेलं असते की एखादं आंब्याचं झाड काय राहते काठावर राहते, तर ते आंब्याचं झाड जणू काही मला सावली देत आहे असं वाटते. याप्रमाणे आपला इथपर्यंतचा भाग हा झालेला आहे. इथे आपल्या तासिकेची वेळ संपलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही आता तुमच्या नोटबुकमध्ये ही नदीचे गाणे ही कविता लिहायची आहे. हा झाला तुमच्यासाठीचा आजचा गृहपाठ. धन्यवाद.